आहेत त्या दोन्ही टीमच्या आणि संघ मालकाला कॅप्टनला विनंती असेल मैदानाच्या चौफेर बाजूला प्लीज बॉल आणून देण्यासाठी व्हॉलंटियरची कामगिरी तुम्ही स्वीकारायची आहे प्लीज, हे रिक्वेस्ट आहे. चला यस मॅच ऑन. जसा पहिला बॉल पडेल टाइमर देखील ऑन केला जाईल, हे देखील नोंद घ्या. 25 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 5 षटक कंप्लीट करायचे आहेत. यस देव्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल 9:21 मिनिटं झालेली आहेत. पहिला बॉल पडेल. यावेळेस लाऊड अपील करण्याचा प्रयत्न होता परंतु अपील मध्ये दमकम आहे परंतु विकेट मध्ये नाही, विकेट मिळणार नाही. पहिला बॉल डॉट आलाय. बॉल होती यार. नेक्स्ट बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. सुंदर, क्या बात आहे. गोलंदाजी फार चांगली पाहिजे आणि त्याच प्रकारची यावेळेस गोलंदाजी करत असताना गोलंदाज तयार जरूर झालाय. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी आहे. बॅक टू बॅक सेकंड डॉट आलाय. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग. एका बाजूला तामसडे संघ तर दुसऱ्या बाजूला मोरगिरी या संघ मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अगदी ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. टेनिस क्रिकेट .in यांच्या माध्यमातून गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी त्यांचं बरीच वाक्य त्याच्यावरती सातत्याने कायम असलेली ही टीम तुम्हाला पाहायला मिळते. गौरव सावंत आणि टीम संतोषजी नाणेकर. अगदी जगप्रसिद्ध अशी ही वाहिनी तुम्हाला पाहायला मिळेल. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जाऊन सर्च करा आणि नक्कीच करा. आता आपल्या हक्काच्या माणसाला सबस्क्राईब करा. आपला हक्काचा मराठी माणूस संतोषजी नाणेकर असतील, आमचे गौरवजी सावंत, संपूर्ण टीम आणि संपूर्ण आज टीम आपण पाहिलं तर आमचे ऑफिशियल ब्लेडर कुणालजी डायरे असतील, त्यानंतर आमचे आदित्य बुवा असतील मॅन फ्रॉम इनगाव, त्यानंतर आमचे आपण पाहतोय पुष्करजी गडगे असतील, त्यानंतर आमचे सूरजजी जुळे बायकर मॅन आणि त्या दरम्यान आमचे प्रीतम मस्कर असतील आणि त्यांच्या समोर सुशांत असतील. अगदी संपूर्ण टीम आपण पाहतो त्यांची उपस्थित आहेत. एक जेव्हा जेव्हा आपण पाहतो स्पर्धा असते सातत्याने चालू असते आणि नक्कीच बायकर मॅनचा सातत्याने आम्ही उल्लेख करतोय. काल देखील आम्हाला नाईटच्या मॅचमध्ये खेळताना ते पाहायला मिळाले होते. 20 बॉल 61 धावांची पारी त्यांनी स्वीकारली होती काल आणि आज खरा त्यांना फायनल डे आहे तर अजून एक बाईकचे स्वप्न पाहावे लागतील संपूर्ण टेनिस क्रिकेट .in ला देखील आणि संपूर्ण जोवेली गावाला देखील. बॉल होती या. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. क्या बात आहे. ढकलण्याचा प्रयत्न दिशा दाखवण्याचं काम येते मात्र जरूर करत आहे. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. 5 बॉल झालेले आहेत आणि 3 धावा धाफलकावरती जरूर आहेत. 3 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर यावेळेस 1 प्रगतीपथावरती सिद्धार्थ बॉलिंग ट्रॅकवरती डॉट आलेला आहे. समीर आणि रुपेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सकाळचं सत्र 2 रन माफ करा 2 धावा. थोडंसं अपडेटमध्ये थोडासा प्रॉब्लेम होता, टेक्निकल इश्यू आहे थोडंसं. पुन्हा एकदा बॉल होती यार. त्यावेळेस बॅकफुटला पंच केलं अगदी ढकलण्याचं काम आणि एक धाव कंप्लीट होते. दुसरा धावाचा प्रयत्न चालू आहे आणि दुसरी धाव देखील जरूर कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक पहिला अखेरीस कंप्लीट झाले. दाफलगम पोहोचले 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट्स. एकही विकेट नाहीये. सुरुवात थोडीशी लेझी आहे, स्लोली आहे परंतु जमेची बाजू काय तर विकेट अजूनही गेलेली नाहीये. चांगली सुरुवात आज आम्ही पाहतोय करताना. आमचे विकासजी चौरेसे सर देखील अगदी ताटामाटात आलेत. अगदी व्हाईट शर्ट व्हाईट कॉलर प्रॉपरली एकदम सूट बूट मध्ये, कारण की आज सेकंड लास्ट डे आहे. जसं जसं डे वाढत जाईल तसं जसं फॉर्मॅलिटीज देखील वाढत जातील प्रत्येकाच्या. उद्या आय थिंक ब्लेझर देखील घालून येतील सर्वजण. पाहूया. चला स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. बघा 4 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्ही पहिलं षटक कंप्लीट केलं हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दोन्ही टीम्स 9:21 मिनिटांनी पहिला बॉल पडला आणि 9:25 मिनिटं झालेली आहेत. 4 मिनिटं तुमची जरूर कंप्लीट झाली. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. 25 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 5 षटक कंप्लीट करायचे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. आणि आज आय थिंक काल भरपूर आपण पाहिलं तर 2 ते 3 संघ पॅनलाइज करण्यात आले. एक फिल्डर आतमध्ये घेण्यात आला आणि फार मागात ठरलं. काल देखील आपण पाहिलं एक फिल्डर जेव्हा आतमध्ये घेतला तेव्हा भरपूर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी चालू होती. पुरेपूर फायदा जरूर घेतला. चला या स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. टायमर ऑन आहे, विसरू नका. काउंट डाऊन चालू आहे. ओव्हर नंबर 2 सतीश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आहे. गोलंदाज तयार. राईट अबाउट द विकेट. पहिला बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत आणि या विकेटचं बटन. आजच्या दिवसातील पहिलं विकेट. फलंदाज होतोय बाद. समीर. बॅक टू डक आउट.
क्या बात आहे. 100 मध्ये देखील पाहू शकता अगदी शॉट फाईन गेला तिथे फिल्डर होता आणि जबाब जेल टिपले गेले. 1 विकेट डाऊन. महत्वाची विकेट समीरला परतावा लागलाय. धक्का क्रमांक पहिला लागलाय आपल्या टीमसाठी आणि न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वरती आपण पाहतोय उमेश आलेत. न्यू बॅटर आपण पाहतोय इन ॲट नंबर 3 वरती समीर बाद झाले. तदनंतर उमेश संपूर्ण जिम्मेदारी असेल टीमशी खांद्यावरती. टीम तामसडे संघ एका बाजूला घेतोय सचिन 11 जे हनुमान तामसडे संघान दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना JSKCC मोरगिरी हा संघ या नाक्षमध्ये घेताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता टीम मोरगिरी या संघाने. इन्व्हाइट केलं होतं बॅटिंगसाठी टीम तामसडे या संघाला आणि एक धाडसी निर्णय चांगला निर्णय मी तर म्हणेन टीम मोरगिरी संघाने घेतलाय आणि जरूर त्याच्यावरती पूर्णपणे कायम यश मिळत असताना त्यांना, कारण की धावा देखील कमी आहेत. विकेट देखील आपण पाहतो एक मिळालेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओव्हर नंबर 2. चला विकेट कीपर वेळ घेऊ नका. एवढा वेळ तुम्ही जर घेतला तर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल हे देखील नोंद घ्या. टायमर ऑन आहे कारण की बॉल तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट केला आहे. गॅप्स सिलेक्शन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. एक चिकी सिंगल मिल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 5 धावसंख्येवरती 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं ऑन गोईंग आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2. सकाळचं सत्र अगदी SPL 2025 तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत ही तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळते. नामांकित स्पर्धा आहे ज्याच्याकडे आदराने पाहिलं जातं म्हणजे ही स्पर्धा. लॉफ केलाय. क्या बात है. गेंद आई स्लॉट में उसको पार किया है क्या नहीं. ओ नो क्या बात है. काय जेल टिपली गेली. व्हॉट अ कॅच. अगदी डोळे फेडणार आहे पारणं फेडणारी ही कॅच. लेट इट बी. आपण चेक करूयात एकदा स्क्रीन वरती. संपार कॉल झालेला आहे आपण चेक करतोय ऑन द लाईन आहे का नाही कारण की क्लोज कॉल आहे. काय कॅच पर्यंत टिपली होती. एफर्ट जरी षटकार असेल तरी एफर्ट साठी बाप द्यावी लागेल. क्या बात आहे. क्या बात आहे. लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि OUT व्हॉट अ कॅच. कार्बन कमल कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट मी तर म्हणेन. लाजवाब. सकाळची सुरुवात कशी असावी तर या कॅच सारखी असावी. क्या बात आहे. लाजवाब. अगदी रोमांचक मॅच आणि रोमांचक ही मॅचची सुरुवात होत असताना सकाळचं सत्र आपण जरूर पाहतोय. अगदी जगन्नाथ क्रीडा संकुलावरती ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते आणि एक थाटामाटात ही स्पर्धा नक्कीच करण्याचं काम आमचे संपूर्ण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये जर पाहिलं तर आमचे अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सह्याद्रीचे आपण पाहतोय चंद्रकांतजी मोरे साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. शिल्पकार आहेत या स्पर्धेचे. त्यानंतर जर पाहिलं तर भरपूर मेहनत आमचे आपण जर पाहिलं तर शैलीजी पवार असेल. तदनंतर आमचे आपण पाहिलं काल देखील आपण पाहिलं भरपूर मेहनत घेतली. विकासजी उतेकर साहेब असतील. तदनंतर आमचे तुकाराम दत्ता असतील. संपूर्ण म्हणजे आपण पाहतोय आयोजन कमिटी आहे भरपूर मेहनत करते. संपूर्ण जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती जरूर आहे. बॉल यार फुल टॉस बॉल आपण पाहतोय. अगदी लोअर फुल टॉस बॉल होता. लेडिंग एज एकदम मिळेल. चिके सिंगल धावफलक जम पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळे साचे आणि त्याच प्रकारची आधी सिच्युएशन आपल्याला सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग. 9 मिनिटाचा वेळ तुम्ही खर्च केलाय हे देखील विसरू नका. बॉल यार पुढचा बॉल फुल केलाय. पॉवरफुल आहे का. फिल्डर आहेत. अजून एक प्रयत्न परंतु आता बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार A1 क्वालिटीचा षटकार. संजीवनी देण्याचं काम केलं. स्कोर काढला. 12 धावा धावफलकावरती आहे. 12 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं ऑन गोईंग आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लॉफ केला. अजून एक फटका आहे का. फिल्डर आल्याच वेगाने जज करतात. 3 क्षेत्ररक्षक धावतात आणि अखेरीस यावेळीस व्हॉट अ कॅच. अजून एक झेल टिपली गेली आहे. सेकंड ते थर्ड अटेम्प्टला झेल पूर्णपणे 100% देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये फिल्डर आपण पाहतोय करत असताना. लाजवाब फिल्डिंग सिद्धार्थच्या माध्यमातून झाली आहे. क्या बात आहे. फिल्डिंग पूर्णपणे एफर्ट्स लाजवाब पाहायला मिळते. टीम आपण पाहतोय मोरगिरी संघाच्या वतीनं. क्या बात आहे. व्हॉट अ कॅच.
लास्ट मोमेंट पर्यंत सोडलं नाही असं वाटलं होतं, होप सोडेल परंतु सोडलं नाही, पूर्णपणे प्रॉपरली बॉलला गॅदर केलं, विकेट अजून एक तुम्हाला पाहायला मिळतोय. हेच बघा प्रॉपरली 2 षटक कंप्लीट आहेत आणि 10 मिनिटं प्रॉपरली तुम्ही खर्च केलेले आहेत, हे देखील नोंद घ्या. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. 2 षटकासाठी तुम्ही 10 मिनिटं घेतलेले आहेत. 12 धावा धावफलकावरती आहे. 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. हेच आमचे विकास दौतेकर, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. कार्याध्यक्ष आपण पाहतोय खरं सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष. 2 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत आणि 12 धावा धावफलकावरती आहेत, लॉस ऑफ 3 विकेट्स. सकाळचं सत्र आपण पाहतोय, भरपूर मेहनत संपूर्ण टीमची आहे. आज आपण पाहिलं तर तिसरा दिवस या स्पर्धेतील. 3 दिवस आपण ही स्पर्धा अनुभवतोय, पाहतोय. उद्या अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. बोला तयार. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर आहेत, धावतात परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउंड सीमा पार आलेला हा पहिलाच बॉल वरती. बॅटर कव्हार, चौकार. चौकारानं 16 धावा धावफलकावरती लागले गेले. बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धांत आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं घेऊन आलाय. पहिला षटक जरी हाताळलं असेल तरी त्यांनी 4 धावा तिथे खर्च केल्या होत्या, परंतु या पहिल्याच बॉलवरती 4 धावा आलेल्या आहेत, भरपाई केली आहे. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल, क्या बात आहे. फुल करण्याचा प्रयत्न होता, एक चक्रवर्षा इथे पूर्णपणे दिशा दाखवण्याचं काम होतं, परंतु यावेळेस टप्पा फार चांगला पाहायला मिळतो. अतिरिक्त बाउन्स टप्पा पडल्यानंतर उसरी घेतली बॉलने आणि डॉट बॉलची सांगता होत असताना पुढे एकदा बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल राईट हँड राउंड विकेट. पुल करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका, लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉलला पाठवलाय सीमा पार, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दम 7 गोल्डीचा आउट ऑफ द पार्क षटकार. पुन्हा एकदा बॉल होते. नेक्स्ट बॉल सुंदर हलक्या हाताने खेळलाय. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, अगदी बाटलेटिंग एज, आउटफिट फास्ट आहे. अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला. फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय अजून एक बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. पहिला षटकार आणि या बॉलवरती चौकार. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, असं वाटलं होतं लो स्कोरिंग मॅच होईल, परंतु वॉट अ कमबॅक. दाद द्यावे लागेल रवीला, चांगली बॅटिंग तो करतोय. 4 बॉलचा खेळ कंप्लीट आहे. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती लागले गेलेत. लोवर फुल टॉस, बॉल बॅक ड्राइव्ह केलाय, सुंदर अति डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, षटक क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. टायमर देखील ऑन आहे, विसरू नका टीम. रामसडे टीम आपण पाहतोय बॅटिंग करते आणि मोरगेरी संघ आपल्याला विनंती असेल, टायमर ऑन आहे, काउंटडाऊन ऑन आहे. फुल टॉस बॉल अडवा आपण पाहतो. खरं तर हाफ टॅकर बॉल होता आणि बड विकेट रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. एक चिके सिंगल मेल आणि यावेळेस ओव्हर कंप्लीट. यस, ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. आपण तयार राहायचंय. मग प्रत्येक टीमला मी सूचना पोहोचवते, ड्रिंक्स ब्रेक 3 ओव्हरने असेल हे नोंद घ्या आणि जेव्हा दुसरी ओव्हर चालू असेल तेव्हाच आपण बॉटल्स फिलअप करून घ्या. लगेच जसं 3 ओव्हर कंप्लीट होईल आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. षटक क्रमांक आपण पाहतो 3 कंप्लीट आहे. 27 धावा देखील झाल्यात आणि प्रॉपरली 15 मिनिटाचा वेळ तुम्ही 3 षटकासाठी घेतलेला आहे. अजून 10 मिनिटाच्या टाइम मध्ये तुम्हाला पूर्णपणे 2 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. कंप्लीट हे देखील विनंती असेल. क्या बात आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय समरी देखील आहे एका बाजूला आणि अगदी
स्टेडियमचा व्ह्यू देखील तुम्हाला पाहायला मिळते, जणू काही इंटरनॅशनल स्टेडियमवरती आपण आलोय की काय तसंच फील अगदी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल संपूर्ण tenniscricket.in यांचं. आमचे एकूणच जी डायर आहे अगदी मिक्सर किंग म्हणून ज्यांची ओळख आहे, प्रॉपरली मिक्सिंग तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी एक वेगळी कला आहे, अगदी जर विचार केला तर वेगळी कला आहे. साधारण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खासियत आहे, त्यांना बोलवण्यात येतं त्याच मिक्सरसाठी. आणि आज खेळ राहताना ते इथे जरूर आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतात. tenniscricket.in गुरुजी सावंत संपूर्ण टीम आहे. एका बाजूला आमचे आदित्य बुवा देखील आणि आमचे पुष्कर दादा देखील आहेत. अगदी चेहऱ्यावरती स्माईल आहे, पूर्णपणे राऊंडचा आढा घेतात. कारण की जर विचार केला तर सातत्याने जेव्हा जेव्हा tenniscricket.in आपल्याला पाहायला मिळतो, पूर्णपणे पहिले त्यांना आढावा घ्यावा लागतो आणि ते काम एक व्यक्तिमत्वाचं असतं. क्या बात आहे, ट्रॉफीज आपण पाहतोय, क्लीन अँड क्रिस्टल क्लिअर ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. चमचमणारी ट्रॉफीज आहे. तब्बल प्रथम क्रमांक जर पाहिलं तर 10 किलोची ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. क्या बात आहे, लाजवाब यावेळेस ट्रॉफीज पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच साठी देखील आपण पाहू शकतात काय ट्रॉफीज आहेत. अशा प्रकारची संपूर्ण या तालुक्यामध्ये देखील अशी प्रकारची स्पर्धा झाली नाही आणि त्याहून 4 चाल लावण्याचं काम या ट्रॉफीज करत असताना या स्पर्धेला क्या बात आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी जी मोमेंटो आहे, जी ट्रॉफी आपण पाहतोय, अगदी एक आगळी वेगळी मोमेंटो आहे, कॅप आहे आणि क्लीन अँड क्रिस्टल त्यावरती पूर्णपणे आपण पाहतोय मोमेंटो पाहायला मिळतोय. लाजवाब व्ह्यू आपण पाहतोय पिसेकर स्टेडियम, अर्थात आमचं आपण जर पाहिलं तर जगन्नाथ क्रीडा संकुल तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. अगदी एका बाजूला टर्फ देखील आहे. मयूरजी पिसेकर साहेब, प्रतीकजी पिसेकर साहेब संपूर्ण आपण पाहतोय या मैदानाचे मालक. सह्याद्री क्रिकेट आपण पाहतोय असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत ही स्पर्धा. येस, मॅच ऑन. चला, टायमर ऑन आहे, हे विसरू नका. चला स्पीडअप करा, वेळ भरपूर घेतलाय तुम्ही या इनिंग मध्ये. 15 मिनिटात साऊदीमध्ये तुम्ही कंप्लीट जरूर केले 3 षटक, परंतु उर्वरित 2 षटक किती टाइम मध्ये कंप्लीट करतील ते देखील पाहणार आहोत. इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिचअप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय धन 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 करत बॉडी लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार. चला यस, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. बॉल या मोहिंग मार्कवरती विशाल 31 धावा फलकावरती येत. नेक्स्ट बॉल, क्या बात है, फ्लिक केला. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट इज व्हॉट टेरिफिकली इट वाज गॉन ऑन टू दी ओव्हर द रोप. सिक्सर, षटकार. रवीन या नावाची चर्चा आपण पाहतोय सातत्याने चालू आहे, कारण की ज्या धावा आपण पाहतोय मैदानात स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय लागले गेले ते रवीच्या माध्यमातून लागले गेलेत. वन साइड हिरो पूर्णपणे एका बाजूने तलवार लढत असताना आपल्या संघासाठी. चला स्पीडअप करा. बॉल तयार. लाफ करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, परंतु एकच जमळेल चिकी सिंगल आणि चिकी सिंगलने दाफल जम पोहोचेल तब्बल 38 ऑन बोर्ड. 38 धावा फलकावरती आहेत. अजूनही उर्वरित 3 बॉल्सचा खेळ बाकी आहे. टायमर ऑन आहे, देखील विसरू नका. बघा 18 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलेला आहे. अजून 7 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्हाला अजून 1 ओव्हर आणि हे 3 बॉल कंप्लीट करायचे. टोटल 9 बॉल. लॉफ केलाय ऑन साइडला, फ्लिक रिस्ट. फिल्डर आहेत, वेगाने धावतात, जज करतात आणि फिल्डिंगला जवाब आहे. कॅच थोडीशी ड्रॉप झाली, परंतु बॉल नक्कीच अडवलाय. सिंगल इथे जरूर कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय दाफल जम पोहोचले 39 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचे 2 बॉल. पुन्हा एकदा त्या दिशेने, परंतु फिल्डर आहे, जज करतात आणि यावेळी झेल. क्या बात आहे, अगदी सेकंड अटेम्प्टला या झेल पूर्णपणे कंप्लीट होत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होतो बाद, धक्का लागत असताना बघा काही दुखापत झाली एखादा फिल्डरला. चेक करा एकदा. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला कैलासवासी नारायण बिवा उत्तेकर पोलादपूर 11, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सानवी 11 मोरसडे. ही तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल मिड इनिंग मध्ये कंपल्सरी आपण टॉस साठी यायचंय. बघा पाणी घेऊन आतमध्ये जा प्लीज, थोडस लागलंय. चल यस बघा लगेच पाणी घेऊन जा आणि सर्वांनी बाजूला व्हा. हवा युद्ध जरा पूर्णपणे तिथे गर्दी करू नका प्लीज. बघा यस चेक करा थोडस आरामात.
हॅलो चेक. बघा जर प्लेयर ओके आहे तर खेळवा, अन्यथा सबस्टिट्यूट करू शकतात आपण. एक्स्ट्रा प्लेयर आहे, प्लेयर ओके आहेत कारण की बघा ऊन देखील भरपूर आणि नक्कीच दुखापत झाली असेल कारण की आम्ही देखील ऑन स्क्रीन पाहतोय. चला प्लेयर ओके आहेत. येस चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि नेक्स्ट मॅच आपण पाहतो करताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण मिड इनिंगच्या अगोदरच इथे उपस्थित व्हायचे. कैलासवासी नारायण भिवा उतेकर पोलादपूर 11 एका बाजूला, सान्वी 11 मोरसडे. सान्वी 11 मोरसडे आपण पाहतोय सामान्य आपण तो पाहिलं तर अवेस विकाजी उतेकर साहेबांचा संघ आहे आय थिंक आणि त्यासमोर फाईट करत असताना आपण पाहतोय कैलासवासी नारायण भिवा उतेकर पोलादपूर संघ घेताना पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे आपण पाहतोय कॅप्टनला विनंती असेल लास्ट अँड फायनल कॉल मिड इनिंगच्या अगोदरच तुम्ही टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचे, अन्यथा पॅनलाइज तुम्हाला देखील करण्यात येईल. स्पर्धेचा नियम आहे. पुढचा बॉल स्लोवर स्लाइटली यावेळेस आपण पाहिलं तर लोवर फुल टॉस बॉल आपण पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही आणि षटक क्रमांक 4 अखेरीस कंप्लीट. 10 फलक 39 या धावसंख्येवरती 39 बोर्ड. शेवटचे 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि 4 ओव्हर्सचा विचार केला आपण 21 मिनिटं वेळ खर्च केलेला आहोत. पण ड्रिंक्स ब्रेक आणि जे आता थोडंसं छोटंसं ब्रेक झालं ते देखील मायनस करून तुम्ही 21 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलेला आहे हे विसरू नका. 4 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला एक षटक कंप्लीट करायचं, अन्यथा एक फिल्डर तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल नेक्स्ट ओव्हरमध्ये. स्पर्धेचे नियम आहे. कालपासून आपण पाहतोय 2 ते 3 संघाला पॅनलाइज करण्यात आलाय आणि आज आय थिंक आज आणि उद्या महत्त्वाचा दिवस आहे. आज काहीतरी वेगळे डिसिजन देखील द्यावं लागतील कारण की फक्त एक प्लेयर आतमध्ये असून चालणार नाही आहे. त्या संघाला कुठेतरी एक वेगळे नियम आपल्याला जरूर पाहायला मिळेल का, कारण की कडक असे नियम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. कारण की जिथे आमचे कडक असे पंच आपल्याला पाहायला मिळतात, अजितजी पुत्रन सर, त्याच दरम्यान आमचे आपण तो पाहिला प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर, दोन्ही ऑफिशियल अंपायर्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. भरपूर मेहनत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज तयार आहे. ओव्हर नंबर 5 घेऊन आलाय. सूरजला आपण पाहतोय 39 फलकावरती. बघा हे वेळ देखील काउंट करण्यात येतोय. जेवढे तुम्ही फिल्डिंग लावाल ते देखील काउंटडाऊन ऑन आहे. बॉल तयार राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहे तडमानला आणि यावेळेस आपण पाहतोय एकदम मिळेल. येस पाटकट आहेत अजय पुत्र सर देखील सांगतात आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय दाफलक जम पोहोचेल 40 या धावसंख्येवरती 40 ऑन अ बोर्ड. हे आमचे योगेश यादव देखील आय थिंक त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल. असं वाटलं होतं की योगेश दादा देखील खेळताना पाहायला मिळतील, परंतु असं नाहीये. त्यांचा संघ आहे. षटकाराला क्या बात आहे. षटकाराच्या मदतीने दाफलक जम पोहोचले तब्बल 40 या धावसंख्येवरती 46 ऑन बोर्ड. बॅटिंग चांगली करतोय. एका बाजूला रवीचा विचार केला चांगली बॅटिंग करत होता, परंतु असं वाटलं आता स्कोर कार्डवरती फुल स्टॉप लावण्याचं काम करतील, परंतु असं नाहीये. कमलेश देखील चांगली बॅटिंग करतोय. त्यानंतर पूर्णपणे त्यांनी जिम्मेदारी सोपवली आपल्या टीमशी. आपल्या खांद्यावरती स्वतःची जिम्मेदारी घेतली आहे. 46 जवादा फलकावरती आहे. सकाळचं 17 आपण पाहतोय. बॉल तयार. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल. फुल टॉस म्हटलं तर फुल टॉस वरती कोण प्रहार करणार नाही आहे. योगेश दादा देखील म्हणतात आम्हाला देखील फुल टॉस दिला तर आम्ही का सोडतो फुल टॉस. फुल टॉस बॉल वरती फुल टॉस बॉल सुरू केलाय. आलेला हा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आले. 10 फलक जम पोहोचेल 52 या धावसंख्येवरती 52 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. आय थिंक आज भरपूर मैदानाच्या बाजूला देखील आमचे खरं आता नाही आयोजक जिथे कमी तिथे आम्ही आमचे शैलेश दादा आहेत. अगदी नीटनेटकं प्रामाणिक असं आयोजन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. संपूर्ण भरपूर मेहनत पहिल्या दिवसापासून आहे प्रत्येक जणांची आयोजन कमिटीची, कारण की इतकं सोपं नाही आहे. जेव्हा जेव्हा आपण एक कार्य हातामध्ये घेतो जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची स्पर्धा संपन्न होत नाही तोपर्यंत जिम्मेदारी भरपूर असते. शेवटचे 2 बॉल. बॉल तयार. सूरज बॉलिंग ट्रॅकवर. लॉफ करण्याचा प्रयत्न. बैठक फटका खेळायचा होता. प्रॉपरली कनेक्शन नाही आहे. एक चिके सिंगल कंप्लीट. एका चिके सिंगलने त्या फलक पोहोचेल. शोपन 54 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे.
लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लॉफ करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस काय घडलंय. प्रसाद सर सेफ आहे बॅटर. फलंदाज बाद असेल. OUT आउट. फलंदाज होतोय बाद. धक्का लागत असताना अजून एक टीम बॅटिंग करत असताना तामसडी संघाला फलंदाज बाद. येस प्रॉपरली आपण पाहतोय 25 मिनिटांमध्ये प्रॉपरली कंप्लीट झालेले आहेत. 5 षटक 56 धावा 54 ऑन बोर्ड. आपण पाहतो लॉस ऑफ 5 विकेट्स 54 ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. धावा चांगल्या बनलेल्या आहेत स्कोर कार्ड वरती. एक चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. न्यू बॅटर गणेशला आपण पाहतो मिडल ऑर्डर बॅटिंग लाईनअप चालू होईल. इनिंग नंबर 1 पहिलं सत्र पूर्वार्धचा खेळ आपण पाहतोय सध्याच्या घडीला चालू आहे आणि नेक्स्ट आपण उत्तरार्धाच्या खेळाकडे आपण वळतोय. कारण आता तुम्हाला क्रिकेटमध्ये 2 पर्व पाहायला मिळतील. एक इनिंग नंबर 1 अर्थाचा पूर्वार्धाचा खेळ आणि इनिंग नंबर 2 म्हणजे उत्तरार्धाचा खेळ. त्यामधील आपण पाहतो इनिंग नंबर 1 ऑन गोईंग आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच सकाळचं सत्र अगदी नेटकिंट प्रामाणिक असं आयोजन या स्पर्धेचं आणि चांगली मॅच पाहायला मिळते. चला येस स्पीडअप करा प्लीज. टायमर ऑन आहे हे देखील विसरू नका. बोलत यार विशाल. पहिला बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची सुरुवात होत असताना क्या बात आहे. लाजवाब कामगिरी करतात नक्कीच आमचे सह्याद्रीचे सिलेदार आपण पाहतो शरदजी पवार साहेब. भरपूर मेहनत आज खेळताना इथे उपस्थित स्वतः ही जिम्मेदारी घेतली आहे. काल आमचे जसे विकासदादा उतेकर यांनी घेतली होती आज शैलेशदादा पवार यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी असेल. ऑन साईडला एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि येस 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावांच्या मदतीने समीकरण चेंज. धाव फलक पोहोचेल 56 56 ऑन बोर्ड. अब तक 56 56 ऑन बोर्ड. शेवटचे 4 बॉल अजून उर्वरित आहेत. कमलेश मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली बॅटिंग करतोय. 6 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. ऑफ करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस आपण पाहतोय समीकरणामध्ये चेंजेस मला जरूर पाहायला मिळतील. डॉट बॉल होलाय. धाव फलक स्थिरावलाय. पहिला डॉट नंतर डबल त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. टोटल 3 बॉल झालेत या षटकातील. आज 4था बॉल आपल्या समोर. बॉल तयार. नेक्स्ट बॉल लॉफ केला. ऑन साइडला खिचकी मारा. फिल्डर आहेत मिड विकेटला आणि कॅच ड्रॉप झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे. कॉल दिलाय. दुसरी धाव देखील आय थिंक कंप्लीट होईल. येस दुसरी धाव देखील कंप्लीट. थोडंसं स्लोली हो. थोडंसं आपण पाहतोय गाड्या पण होत असतात थोडंसं आरामात. 2 धावा इथे देखील कंप्लीट आहेत. शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित. 58 ऑन बोर्ड. 58 धावा धाव फलकावरती जोडले गेलेत. शेवटचे 2 बॉल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी 2 गेंदे शेष. गेंद बस है. अगली गेंद क्या बात है. प्लॉट में आते हुए गेंद और गेंद को पहुंचाया सीमा पार. आया हुआ 6 रन 6 रन. नक्कीच असं वाटलं होतं की आता स्कोर कार्ड थोडासा स्लो होईल परंतु या षटकाराने अगदी एक चांगला टार्गेट सेट करण्याचं काम केलं. 64 धाव फलकावरती आणि टार्गेट सेट करणारा हा बॉल तुम्हाला आता पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती पूर्णपणे टार्गेट सेट होणार आहे. शेवटचा बॉल 64 ऑन बोर्ड. ऑफ केल्या. उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. फटका फसलाय आणि यस धक्का लागत असताना अजून एक धक्का क्रमांक 6 कमलेश बॅक टू डकआउट. आखरी पारी आखरी बॉल वरती आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. धक्का लागत असताना टीम तामसडी संघाला 64 ऑन बोर्ड. 65 रनचं टार्गेट सेट केलंय. येणारे आपण पाहतोय 36 बॉल आणि गरज असेल 65 धाव्यांची. 65 रन्स टू विन फ्रॉम 36 बॉल. हे समीकरण हे उर्वरित आपल्याला खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे पूर्वार्धाच्या खेळामध्ये. उत्तराचा खेळ आपण पाहतोय करताना जर तुम्हाला पाहायला मिळेल पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट. इनिंग नंबर 1 कंप्लीट झाली आहे. अगदी समरी देखील आपण पाहू शकतो. क्या बात आहे. बॅटिंग समरी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. रवी आपण पाहतोय इनिंग नंबर
थिंक 4 वरती आला होता आणि चांगली बॅटिंग त्याने केली. 27 धावा त्याच्या बॅटमधून आले. एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. तदनंतर आपण तो पाहिला तर कमलेशचं कौतुक करावं लागेल, कारण की तदनंतर 22 धावा त्यांनी पूर्णपणे टीमची जिम्मेदारी सांभाळली आणि 22 धावा त्यांनी देखील एकवडल्या. टोटल टीमची आपण पाहतो धावफलक एकदम पोहोचले 64 ऑन बोर्ड. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. लगेच फिल्डिंग सेट करून घ्या प्रॉपरली. आपण पाहतोय प्रसाद सर प्रॉपरली 30 मिनिटं कंप्लीट झालेत. 9 वाजून 21 मिनिटांनी पहिला बॉल आणि 9 वाजून 51 मिनिटं झालेली आहेत. क्या बात आहे. JSKCC मोरगिरी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. आपण पाहतोय जर गोलंदाजीसाठी सिद्धांत आपण पाहतोय 2 ओव्हर कंप्लीट आणि खऱ्या अर्थानं 19 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि सतीश विशाल सूरज हे आपण पाहतोय बॉलर चांगली कामगिरी केली. JSKCC मोरगिरी आपण पाहतोय या संघाच्या वतीनं 64 ऑन बोर्ड आणि 65 रन्स टू टार्गेट इथे सेट केलेला आहे. आमचे नामांकित अंपायर देखील उपस्थित आहे. मॅन फ्रॉम बदलापूर गाव कुणालजी पेनकर KP. चला टॉस आपण लगेच करतो नेक्स्ट मॅचचा. वेळ घेऊ नका, स्पीडअप करा प्लीज. चला एका बाजूला फिल्डिंग सेट करून घ्या, वेळ काय होतोय. चला बॅटिंग टीम बॅट्समन तर आराम करत असतात, लगेच आपण मैदानात दाखल व्हा प्लीज. चला फिल्डिंग सेट करून घेत होता कॅप्टन. चला टॉस आपण करतोय कोणाच्या हातचे. योगेश दादा. येस स्वतः योगेश दादा आहेत आणि आय थिंक सान्वी देखील आहे. संघ मालक आहे सान्वी या नावानेच आपल्याला संघ पाहायला मिळतोय. क्या बात आहे. आणि टॉस इथे जरूर करण्यात येईल. हेडचा कॉल स्पिन द कॉइन. हेडचा कॉल आहे आणि आलेला आहे टेल्स आय थिंक. येस टेल्स आलाय. आणि प्रथमतः मी विनंती करेन मान्यवरांना थँक्यू सो मच. आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. एका बाजूला आपण पाहतोय सान्वी 11 हा संघ घेतो आणि सान्वी देखील इथे उपस्थित आहेत. संघ मालक स्वतः आहे ती. आणि खरं आता काय सांगशील आज टॉस जिंकला प्रथमतः निर्णय काय असेल पहिला मॅचचा. फिल्डिंग. फिल्डिंग यामध्ये काय खास कारण त्या मागचं. थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला आपण पाहतोय संघ इथे देखील उपस्थित आहे आणि टॉस खऱ्या अर्थाने हरला. टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता. आम्ही पण चेसिंग केलं असतं, कारण सुरुवातीचं क्षेत्र आहे त्यामुळं थोडा बॉल ट्रॅव्हल चांगला होत नाही आणि सेकंड इनिंगला इझिली पडतंय थोडं चेसिंग, त्यामुळं आम्ही पण चेस केलं असतं. पण ठीक आहे, आता बॅटिंग आले तर आम्ही चांगला टोटल उभारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. परंतु या स्पर्धेविषयी काय म्हणशील. भरपूर मेहनत सर्वांची आहे आणि सातत्याने हा तिसरा पर्व आहे. 2 पर्व देखील लाजवाब झाला. त्याहून चांगला नियोजन आयोजन तुम्हाला या आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये या सीझन या एडिशन मध्ये जरूर करण्यात आलं. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल या स्पर्धेविषयी. वर्षातून सर्वच SPL ची वाट पाहत असतात आणि वाट बघता जर अशी टुर्नामेंट होत असेल तर सर्व प्लेयरांचं मन खुश होतं. अजून दुसरं कमिटी काय करणार प्लेयरांसाठी. सर्वांनी सपोर्ट करत राहा, आपल्या असोसिएशनला मोठं करा. क्या बात आहे. चांगले वाव जरूर असोसिएशनसाठी दिले. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि टॉस करताना जिंकला टीम सान्वी 11 संघाने इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि इन्व्हाइट केले समोरच्या टीमला बॅटिंगसाठी. चला जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आणि चालू असलेली ऑन गोईंग मॅच दुसऱ्या डावासाठी आपण सज्ज होतोय. भेटूया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. चला यस फिल्डिंग सेट करून घ्या लगेच प्लीज, वेळ घेऊ नका. चला टीम तामसडे संघ येस फिल्डिंग लगेच सेट करा, वेळ घेऊ नका. चला टीमचे कॅप्टन बघा वेळ फार होतोय आणि अधिक आपण जर विचार केला तर इनिंग ब्रेक साठी फक्त आपल्याकडे 3 ते 4 मिनिटाचा ब्रेक असतो, परंतु तुम्ही 5 मिनिटं घेतलेला आहे ऑलरेडी. चला टीम मीटिंग आपण बाहेर देखील योग्यतेने त्यांनी केली, तर नंतर आतमध्ये जाऊन देखील केली. काय जादू आहे काय समजत नाहीये, परंतु काहीतरी जादू ते करतायत. वेळ घेऊ नका. चला स्पीडअप करा टीम तामसडे संघ. फिल्डिंग सेट करून घ्या. चला बाटा देखील मैदानात सज्ज आणि दोन्ही ऑफिशियल अंपायर्स देखील सज्ज झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय प्रसादजी सहस्त्रबद्धे सर, तर दुसऱ्या बाजूला कुणालजी पेनकर सर KP. दोन्ही अंपायर्स आपण पाहतोय जरूर सज्ज झालेले आहेत. मॅच ऑन होईल. दुसरं सत्र आपण पाहतोय पूर्वार्धाचं कंप्लीट. उत्तरार्धाच्या खेळाकडे आपण वळणार आहोत. चला स्पीडअप करा. मॅच लावणारे सुरुवात जसं पहिला बॉल पडेल तसं आपण टायमर सेट करू.
त्याच दरम्यान आपण पाहतोय खरं अर्थाने आमचे अजून एक साथी समालोचक खरं अर्थाने पोलादपूरचा एक गोड आवाज तुम्हाला नक्कीच आज ऐकायला मिळणार आहे. तर समीरजी जाबडे साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आजचा तिसरा दिवस आणि आज आमच्या समोर ते कॉम्बॉक्समध्ये जरूर जोडली जातील. चला यस मॅच ऑन. जसं पहिला बॉल पडेल टायमर देखील ऑन केला जाईल हे देखील विसरू नका. 25 मिनिटांचा वेळ आहे तुम्हाला 5 षटक टाकण्यासाठी ते कंप्लीट करण्यासाठी आणि टार्गेट इथे सेट केलं. यस बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये तामसड या संघानं आणि 65 धावांचं टार्गेट सेट केलं. येणाऱ्या आता 36 बॉल आणि 65 धावेची आवश्यकता मैदानाची आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम अर्थातच मोरगिरी या संघाला. यस मॅच ऑन. स्ट्राईक एंडला बॅटर सिद्धार्थ, नॉन स्ट्राईक एंडला आकाश आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय समीर. बॉल तयार. लेट्स प्ले. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल सेकंड इनिंग मधील पहिला बॉल. क्या बात है. यावेळेस फेकून दिला. ज्या बॉल ताकदीने आला त्याच ताकदीने बाहेर फेकून देण्याचं काम केलं. वन बाउन्स सीमा पार इनसाइड आउटचा फटका आलेला हा बाटरका वार चौकार. क्या बात है. सिद्धार्थच्या पावरी दाखवून दिलाय. हमने किसी से कम नाही दाखवून दिलाय नक्कीच. चौकाराला पहिल्या बॉलवरती सुरुवात चांगली करून देत असताना आपल्या टीमसाठी ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. हो क्लोज कॉल आहे. अगदी क्लोज होता. एस्टॅन पासून क्लोज होता. पण असं वाटलं होतं की त्रिफुला शिकेत होईल, फर्निचर डिस्ट्रॉय होईल, परंतु बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये. पूर्णपणे एसटी रक्षकाचा चेंडू विसावतोय. डॉट बॉलची सांगता यावेळेस झाली आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं चौकार जरूर आला परंतु तदनंतर कमबॅक केला. षटक क्रमांक आपण पाहतो पहिला ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं हे षटक आहे. यावेळेस त्या दिशेने फटका सजवलाय परंतु आता षडयंत्र रचलाय. बॅकअप तिथे फिल्डर आहे. थ्रो चांगला पाहायला मिळतो. दुसऱ्या धावाचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. आपण पाहतोय 5 या धावसंख्येवरती 5 ऑन अ मोड. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला ऑन गोईंग आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मोरगिरी या संघासाठीचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये देखील पहिले 2 षटकामध्ये आपण धावा कमी पाहायला मिळाल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये, परंतु आता देखील त्याच प्रकारे स्कोर कार्ड पाहायला मिळेल का हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे. आपण पाहतोय यावेळेस आकाश स्ट्राईक एंडला आलेला आहे. 3 बॉलचा खेळ कंप्लीट आहे. टायमर ऑन आहे विसरू नका. चला बॅटर वेळ घेऊ नका जास्त. राईट ऑन द विकेट. नेक्स्ट बॉल रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतोय. फिल्डर 2 अतिरिक्त वेगाने धावतात आणि परंतु या 2 धावा थांबू शकणार नाहीयेत. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 7 या धावसंख्येवरती 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं P1चं षटक आहे. पॉवर प्ले 1 ऑन गोईंग आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 65 धावा असं टार्गेट इथे मात्र सेट करण्यात आलंय. ओव्हर नंबर आपण पाहतोय ऑन गोईंग 1. बॉलर समीर आहेत. चांगली कामगिरी करतात. एक चौकार आला परंतु तदनंतर कमबॅक. त्यावेळेस आपण पाहतोय अगदी स्लाइटली फक्त दिशा दाखवण्याचं काम बाईकच्या स्वरूपात. यस बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. कुणाची पेनकर सर मला सांगत असताना एक नामांकित अंपायर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं बदलापूरमधील एक नामांकित अंपायर्स आपण पाहतोय कुणाची पेनकर केपी सर. थेट डिसिजन रुकबा ठोक डिसिजन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल कारण की अजित पुत्रन सर असेल आमचे ऑफिशियल अंपायर. तदनंतर आमचे प्रसादजी सहस्रबुद्धे सर, तदनंतर आमचे कुणालजी पेनकर सर, केपी सर आणि ऑन साइडला फ्लिक केला. फिल्डर आहेत, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. दमखप दाखवत असताना बारी बारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हमारी. क्या बात आहे. 3 मिनिटांमध्ये आपण पाहतोय आमचे आदित्य भाऊ देखील सांगतात पूर्णपणे ओव्हर देखील कंप्लीट केली. क्या बात आहे प्रसाद सर. फक्त 3 मिनिटांमध्ये हे ओव्हर कंप्लीट केली आहे. गोलंदाजाने कौतुक करावं लागेल त्याचं देखील. षटक क्रमांक पहिला कंप्लीट. 14 धावा धावफलकावरती 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे. कंप्लीट झालेली आहे. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. जरी तुम्ही 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक घेतला असेल तरी तुम्हाला बाकीचे अजूनही ओव्हर कंप्लीट करायचे आहेत.
चला येस बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय गोलंदाज रवीला आपण पाहतोय. रवी कदम आय थिंक आहेत येस बॉलिंग ट्रॅकवरती. खोलर टॅपाचा बॉल अलॉंग विथ द कार्पेट फटका सजवला. गोपनी सारखी बाट फिरवली होती. एक चिकी सिंगल मेल अलॉंग विथ द कार्पेट यावेळेस फटका सजवला. एक चिकी सिंगलने समीकरण चेंज होताना तुम्हाला 0 पाहायला मिळेल. ओव्हर नंबर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दुसरा प्रगतीपथावरती आहे. षटक क्रमांक दुसरा 15 धावा फलकावरती 15 ऑन बोर्ड. 65 धावा आपण पाहतोय. टार्गेट सेट करण्यात आला. अजूनही 50 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंग करत असताना टीम मोरगिरी या संघाला आमचे सूरजजी मोरे सर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. भाऊकी संदीपजी जाबडे सर, सूरजजी मोरे सर, आपल्याला जरूर यांचा आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळणार आहे आज. आणि यावेळेस ऑन साइडला फ्लिक केलं. फिल्डर आहेत स्ट्रेट इनटू दी बास्केट. क्षेत्ररक्षकांनी टिपलाय झेल आणि संकुष्टात आलाय फलंदाज. सिद्धांतचा खेळ फलंदाज होतो बा. धक्का क्रमांक पहिला लागत असताना JSKK KCC मोरगिरी या संघाला फलंदाज बाद. कमलेश आय थिंक होतं फिल्डिंग ला जेव्हा पाहायला मिळते. आज आमचे चला या स्पीडअप करा. पहिल्या षटकचं आपण कौतुक करत होतो परंतु या षटकामध्ये थोडंसं लेझी क्रिकेट आहे. चला या स्पीडअप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण की आज देखील आपल्याला लवकरात लवकर जितके लवकर सामने कंप्लीट होतील क्लिअर होतील तेवढं आपल्यालाच बरं आहे मित्रांनो. आपल्याला असोसिएशनला मदत होते, आपल्या स्पर्धेला मदत होते, हे देखील विसरू नका. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग. नेक्स्ट बॉल. चला विकेट कीपर मुवमेंट तोडू नका. बॉल होती यार खोलवर टप्प्याचा बॉल आणि मिसिंग आपल्याला नक्कीच अंपायर सांगितलं असतं. क्या बात आहे. अगदी अचूक यावेळेस निर्णय. आउटसाईड पूर्णपणे लक्ष्यटर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बाहेर गेलेला बॉल आणि डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट आलाय. विकासजी चौरेसर सर देखील आज एकदम वेगळ्या मूडमध्ये दिसतात. एकदम त्यांच्या सुवर्णाक्षरमध्ये स्कोर कार्ड सजलं जातंय. बॉल यार रिव्हर्स का अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे. आणि यस लेग बायच्या स्वरूपात अंबार देखील सांगत असताना अगदी रिव्हर्सचा जर फटका घ्यायचा असेल तर प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर पूर्णपणे नजर पाहिजे असते. कारण की ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर आमच्या सूरजजी धुळे यांच्याकडे तुम्ही नक्कीच विचारू शकतात. कारण की ते अगदी बादशाह आहेत रिव्हर्स सेकिंग म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. बॉल यार बॉलिंग ट्रॅकवरती रवी. षटक क्रमांक दुसरा. शेवटचे 2 बॉल फुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय की काय. फिल्डर आहे जज करतात. ओहो विकेटचं बटन. विकेट नंबर 2. अजून एक धक्का लागत असताना फलंदाज आकाश बॅक टू डक आउट. फलंदाज बाद. क्या बात आहे. आज सगळेच अगदी एक वेगळ्या अंदाजामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आमचे कुणाल सर देखील अगदी थेट कॅप, गॉगल, अगदी सनग्लासेस अगदी शोभून दिसतोय. अगदी प्रोफेशनल ॲज अ प्रोफेशनल तुम्हाला पाहायला मिळेल. जसं काही आपलं टेक्निकल रूममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि विकासजी चौऱ्याशा यांचं देखील अगदी आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल. अगदी थाटामाटात सूटबुटामध्ये ते देखील आलेत. सगळ्यात शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. वेळ तुम्ही घेतलाय 8 मिनिटाचा वेळ तुम्ही कंप्लीट घेतला आहे. अजून शेवटचा बॉल बाकी आहे त्यामुळे 1 मिनिट अजून पकडून चला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघा. बॅटिंग टीम जी खेळाडू कक्षामध्ये आहे त्यांना विनंती आहे जेव्हा बॅटर आउट होईल, बॅटर जेव्हा 30 यार्ड सर्कल क्रॉस होईल त्याच्या अगोदरच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजे. हे नोंद तुम्ही घ्या. प्रत्येक सूचना आम्ही कालपासून तुम्हाला सांगतोय. पहिल्या दिवसापासून तुम्हाला आम्ही पोहोचवतोय. हे देखील विसरू नका. कारण की बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईपर्यंत 2 ते 3 मिनिटं जातात. शेवटचा बॉल. बॉल या लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. रवी बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी केली रवीने.
यावेळी इनसाइड आउटचा फटका ओव्हर द कव्हर सीट केलाय. नोमा स्टँडिंगला चेंडू अदरला फिल्डर यावेळी जावतात आणि राहतील फक्त आणि फक्त धावत. बोल चाललाय सीमा पार. शेवट गोड करणारा आलेला हा पाटरच्या बाटमधून चौकार. 20 धावा धाव फलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. डबल 20 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. प्रॉपरली आपण पाहतोय 9 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलेला आहे 2 षटक टाकण्यासाठी. देखील आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. येस आय थिंक 10 मिनिटं घेतलीत. येस 10 मिनिटं कम्प्लिटली झालेले आहेत 2 षटक टाकण्यासाठी. अजूनही उर्वरित आपण पाहतोय खरं आता 68 धावांचं लक्ष. अजूनही 45 धावांची गरज आहे. येणारे 24 बॉल आणि 45 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 45 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल हे समीकरण, हे इक्वेशन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती कमलेशला आपण पाहतोय. कमलेशजी जगताप आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. SPL 2025 इतरार सह्याद्री प्रीमियर लीग धुपशी आमच्या अक्काच्या बोलकीची ही स्पर्धा आणि संपूर्ण असोसिएशनने उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं हे स्वप्न तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 ऑनगोईंग आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बाटम बॉलचा संपर्क झाला नाहीये. फिल्डिंग क्या बात आहे. स्ट्रेचिंग देखील पाहायला मिळाली. फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. बाईच्या स्वरूपात आपण पाहतोय एक धाव जरूर मिळेल आणि एक सिंगलने आपण पाहतोय 22च्या स्वरूपानं स्ट्राईक रोटेट झाली. फिल्डिंग त्यामध्ये आपण पाहिलं तर मागे फिल्डर तिथे होते, आराध्य तिथे होते आणि चांगला एफर्ट्स आठवा बॅटने केला. 2 बाउन्स आपण पाहतोय. फिल्डरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल आणि एक चिकी सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धाव जम पोहोचेल 22-22. अगदी 10.00च्या सरासरीनं धावा आपल्याला पाहायला सुरू मिळतात. ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिलं तर 11.73चं रिक्वायर्ड रन रेट आपण पाहू शकतात. अप टू डेट माहिती यावेळेस लाकूड थोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. धक्का लागत असताना विकेट सोबत डाणीकुल फलंदाजाला केलाय भूल. फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस 30 प्रगतीपथावरती. चांगली सुरुवात असं वाटलं होतं. बॅटिंग चांगली होते परंतु कमबॅक केला. अतितटीची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. न्यू बॅटर इन ॲट नंबर आपण पाहतोय 5 वरती आलाय सागर. सागर आणि सूरज ही जोडी मैदानाची आतमध्ये. सूरज म्हटलं तर आमचा सूरज नक्कीच आमच्या डोळ्यासमोर येतो. तो म्हणजे सूरज धुळे, बायकर मॅन ऑफ जोवेली. सूरज आणि सागर ही जोडी तेव्हा जेव्हा सूरजचं नाव होतं अगदी टेक्निकल रूम पूर्णपणे चेहऱ्यावरती स्माईल असते, खुशी असते. कारण की अभिमानाची गोष्ट आहे. प्राऊड मोमेंट अखंड महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर खेळाडूंनाच बाईक भेटत परंतु कॅमेरामॅन म्हणून कोणी बाईक मिळवली असेल तर ते सूरज धुळेचं नाव पहिले येतं. पूर्ण संपूर्ण इंडियामध्ये मी तर म्हणेन क्या बात आहे. नक्कीच एका बाजूला नाईटमध्ये क्रिकेट देखील घेऊन आलेत, मॅच देखील घेऊन परत सकाळी उठून झोप देखील नाही आहे. थेट कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. लॉफ केल्या ऑन साईडला फिल्डर आहेत मिड विकेटला. एक चिकी सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा कॉल नाहीये, मिळणार देखील नाहीये आणि एक धाव एका धावेच्या मदतीने दाफलतम पोहोचेल. 23-23 ऑन बोर्ड. सो यस 4 बॉल आपण पाहतोय कंप्लीट झालेले आहेत. बघा 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. वॉटर बॉटल्स पूर्णपणे तुम्ही फिलअप करून घ्या. लगेच 3 ओव्हर झाल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. फुल करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे आय थिंक बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल. यस KP सर आम्हाला सांगत असताना बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धाव फलक जम पोहोचेल. 24 ऑन बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 प्रगतीपथावरती आणि शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. प्रॉपरली आपण पाहतोय 13 मिनिटांचा वेळ तुम्ही खर्च केलेला आहात. 9 वाजून 57 मिनिटांनी पहिला बॉल पडला या इनिंग्सचा. लॉफ केलाय. क्या बात है. गेंद आई स्लॉट में, उसको पार किया पार्किंग प्लॉट में. मिलती हुई और एक चेरन शेवट गोड करणारा हा षटकार शंकमय. आता षटकार आला. 3 षटक देखील कंप्लीट आणि धाव जम पोहोचले तब्बल 30 या धावसंख्येवरती. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय. 3 षटक कंप्लीट देखील झालेत आणि 14 मिनिटांचा वेळ तुम्ही प्रॉपरली घेतलेला आहे 3 षटक टाकण्यासाठी.
चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. 18 बॉल आणि अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल यावेळी समोर पाहतोय, फिल्डर आहेत आणि यस, वन मोर विकेट डाऊन. पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदन. अजून एक धक्का लागत असताना टीम बॅटिंग करत असताना टीम मोरगरी संघाला फलंदाज होतोय बाद. सूरज बॅक टू डक आउट. चला यस, विनंती असेल वेळ घेऊ नका, टायमर ऑन आहे. येणारे 17 बॉल आणि अजूनही 35 धावांची आवश्यकता मैदानाची आतमध्ये आहे. 35 रन्स टू विन फ्रॉम 17 बॉल. बोलत या ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, बॉटम बॉलचा संपर्क होत नाहीये. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी चालू आहे रवीची. पहिल्या षटक देखील चांगलं हाताळलं आणि यावेळेस देखील चांगली गोलंदाजी करत असताना समीकरणमध्ये आपण पाहतोय बदलाव पाहायला मिळतो. आणि आता येणारे 16 बॉल आणि 35 धावांची अजूनही उर्वरित आवश्यकता मैदानाची आतमध्ये आहे. 16 बॉल 35 धावांची गरज. बोलत या उल्लाफ करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फिल्डर आहेत, बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. अजून एक धक्का लागत असताना पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट आणि अजून एक विकेटचं बदल पाहायला मिळतोय. वन मोर विकेट डाऊन. साहिल बॅक टू डक आउट. फलंदाज बाद. समीकरणमध्ये बदलाव तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. मॅच आता थोडंसं फसत झाली, परंतु जोपर्यंत सागर मैदानाची आतमध्ये तोपर्यंत दाबा होऊ शकतात. अजून एक सूरज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. बॉल या आडवा बॅटने आपण पाहतोय करार्थाने खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक विकेट. क्या बात आहे, मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे बॅटर येतोय त्या प्रकारे मैदानाच्या बाहेर जातोय आणि तू चल मैं आया असं समीकरण, असं सिच्युएशन सध्याच्या घडीला आपण पाहतोय. खेळाडू कक्षामध्ये आहे, फलंदाज होतोय बाद. क्या बात आहे, 5 विकेट रवीने संपादित केले. क्या बात आहे. क्या बात आहे, स्पर्धेमधील असा पहिला गोलंदाज आहे ज्याच्या नावावरती 5 विकेट्स आहेत. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी. आणि आता हॅट्रिकची देखील संधी आहे मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक देखील संपादित होईल का रवीची, ते देखील पाहणं गरजेचं आहे. बोलत यार स्ट्रायकिंगला बॅटर निखिल. राईट मोठा विकेट. खोलवा टप्पाचा बॉल खोदून काढलाय, ऑन साइडला फ्लिक केलाय. शॉर्ट मिड रिजनला आपण पाहतो, शॉर्ट मिड विकेटला फिल्डर तिथे आहे आणि एक चिकी सिंगल मेल. एका चिकी सिंगलने आपण पाहतो दाफरदम भोसल 31. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहेत. 13 बॉल आणि 34 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. टायमर देखील ऑन आहे. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. शेवटचा बॉल आहे, टायमर ऑन आहे, वेळ घेऊ नका प्लीज. 19 मिनिटं तुम्ही वेळ घेतलेली आहेत. शेवटचा बॉल. बोलत यार खोल टप्प्याचा बॉल उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. विशे ब्रिज मध्ये बॉल ट्रॅव्हल आणि एक धाव मिळेल. षटक क्रमांक 4 कंप्लीट. डावफलक पोहोचले 32-32 ऑन बोर्ड. समीकरण आता इक्वेशन आहे. येणारे 12 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 33 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण आहे. येणारे 12 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी रवीची झाली. 3 अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टीच्या बाजूला सरसावल्या ना, तर 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात केली ना, तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. तीच मेहनत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमला करावी लागेल. आता 3 बॉल आणि 16 धावांची गरज. बोलत यार लॉफ करण्याचा प्रयत्न, अजून एक. क्या बात आहे, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॅक टू बॅक
ठोकलाय षटकार, दमखम दाखवत असताना राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. क्या बात है. मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आता येणारे 2 बॉल आणि 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ते देखील येणारे वेळ सांगून जाईल. 2 बॉल आणि 10 धावांची गरज. हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल वाचा सिकंदर. 2 बॉल आणि 10 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. काटेकी टक्कर चालू आहे. दोन बॉल आणि अरे हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो माइक चेक, हॅलो चेक, हॅलो माइक चेक. हॅलो चेक. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. मॅच कशी असावी. आजच्या दिवसातील पहिली मॅच कशी असावी तर अशी असावी. व्हॉट अ मॅच. मॅच मध्ये आता पूर्णपणे यावेळेस रोमांच घेत असताना 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. 1 बॉल 4 धावा. बॉल तयार. फुल टच बॉल होता. ऑन साइडला फ्लिक केलाय अलॉंग विथ द कार्पेट. 3 धावा झाल्या तर सुपर ओव्हर होईल का. 2 धावा कंप्लीट. तिसरा धावाचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव मिळणार नाहीये. सामना अखेर 1 रनाने जिंकलाय टीम तमसड या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम मोरगिरी. चांगला खेळ राहिला आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच ठरला या मॅचचा रवी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 षटक त्यांनी हाताळलाय. 5 विकेट्स त्यांनी संपादित केल्यात. रवी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि 27 धावा बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून आल्यात. विस्फोटक बॅटिंग, विस्फोटक गोलंदाजी, अगदी लाजवाब कामगिरी करत असताना एक सर्वगुण संपन्न खेळाडू कसा असावा तर रवी सारखा असावा. त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दिलं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रवी. यस आपण यायचंय आणि लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. चला नेक्स्ट टीम. चला सानवी 11 विकास दादा. चला फिल्डिंग लगेच पाठवा प्लीज. सहकार्य करा. आतमध्ये मीटिंग करा तुम्ही. बाहेर करून देखील प्रशिक्षक आतमध्ये करू नका. वेळ घेऊ नका. प्रॉपरली आपण पाहतो अगदी 1 तास साठी 1 मिनिट बाकी आहे. ही मॅच कंप्लीट झाली आहे. थँक्यू. चला आपण मॅन मॅच हा पुरस्कार देतोय. या रवी पटकन. मी आदरणीय शैलीजी पवार यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते हा पुरस्कार आपण पुरस्कृत करायचा आहे. पहिल्या मॅचचा मॅन मॅच नक्कीच बलरामजी वारे साहेब आहेत या ठिकाणी. आपला हार्दिक स्वागत साहेब. आपण आलात नक्कीच. वारे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मला मॅच रविदादा या पटकन कारण की आपल्याला मॅच सुद्धा जायचं आहे.